नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथे श्री देवदेवेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या भोजंती तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सौरभ दिलीप ढोबळे वय वर्षे 22 या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 24 ऑगस्ट रोजी घडली। नगरपंचायतीच्या माध्यमातून सध्या भोजंती तलावाच्या विकासाचे कार्य सुरू आहे। आज मितीस या तलावामध्ये 20 ते 25 फूट एवढे खोल पाणी जमा झाले आहे। धार्मिक भावना जोपासली जावी म्हणून या तलावामध्ये धुणे व पोहण्याला सक्त मनाई आहे, परंतु चोरून लपून काही व्यक्ती त्यामध्ये पोहत असल्याचे या घटनेने उघड झाले आहे। ही माहिती मिळताच नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड यांच्या सूचनेवरून कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्या मार्गदर्शनामध्ये इंदल राठोड, कृष्णा चव्हाण, सतीश जोगदंड या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तलावाच्या पाण्यामध्ये सौरभचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला। गणेश जाधव, विशाल ढोरे, रामसिंग ठाकूर, जीवन खडसे, शेख शब्बीर, विलास बोरकर, प्रदीप राठोड, प्रवीण शेंडे, संदीप राठोड, समाधान राठोड, रवी पाईकराव, शेख सादिक, अवी बर्डे अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना यावेळी मदत केली। यावेळी पोलीस निरीक्षक नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद वाठोरे, पीबी ब्राह्मण, आनंद राठोड, पोलीस कॉन्स्टेबल SP पवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी VN भोसले यांनी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले। मयत तरुणाचे मामा अनिल खडसे यांनी दिलेल्या माहितीवरून माहूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद घेतली आहे। संजय घोगरेंसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।